विश्वराज हॉस्पिटल. संध्याकाळचा काळोख भरलेला होता. धडाम एक जोरदार थप्पड अन्वीच्या गालावर आदळली. हरामी, तू स्वतःच्या बहिणीचा जीवसुद्धा वाचवणार नाहीस? तुला माणूस म्हणावं का? तिचा नवरा सिद्धार्थ संतापात ओरडला. अन्वीने सुजलेल्या गालावर हात ठेवत अविश्वासाने समोरच्या माणसाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अविश्वास, दुःख आणि वेदना भरून होत्या. तू तू मला सान्वीला वाचवायला सांगतोय? तुला माहिती आहे ना तिला माझं हृदय लागणार आहे? अन्वी कापऱ्या आवाजात म्हणाली. मग काय झालं? सिद्धार्थ थंड हसत म्हणाला. सान्वी ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे, भारतामधली सर्वात सुंदर स्त्री. आणि तू, तुझ्यासारख्या पुरं भरलेल्या कुरूप मुलीवर कोण प्रेम करतं का? फक्त तुझा उपयोग होता म्हणून तुझ्याशी लग्न केलं, प्रेम नाही. त्या क्षणी अन्वीच्या डोळ्यातून रक्तासारखे अश्रू वाहू लागले. तिचे शरीर थरथरत होतं. ती विचार करत होती, हीच ती व्यक्ती होती जिला तिने आपल्या संपूर्ण आयुष्यातून सर्वस्व दिलं होतं, जिच्या अपंग अवस्थेवर तिने आपल्या वैद्यकीय कौशल्याने उपचार करून त्याला यशाच्या शिखरावर पोहोचवलं होतं. आणि आता तोच माणूस तिच्यावर असा अन्याय करत होता. 3 वर्षापूर्वीच्या आठवणी तिच्या डोळ्यासमोर यायला लागल्या. ती एका डॉक्टर म्हणून हॉस्पिटलमध्ये रुजू झाली होती आणि तेव्हाच तिने पाहिलं होतं अपघातात अपंग झालेला सिद्धार्थ. त्याच्या डोळ्यात दुःख होतं, पण तिला वाटलं होतं की त्याच्या मनात एक कोमल हृदय आहे. तिने झपाटल्यासारखं त्याचा उपचार केलं. दिवसेंदिवस तो तिच्यावर अवलंबून झाला. शेवटी तिच्या प्रेमाचं कबुली देऊन त्याने लग्नाचा प्रस्ताव दिला आणि तिने मान्य केलं. तिला वाटलं होतं की तिचं आयुष्य आता सुरू होणार होतं. पण लग्नानंतर तिच्या आयुष्यात येणाऱ्या सावत्र आई मीनाक्षी आणि सावत्र बहीण सान्वीने तिचं आयुष्य नरक केलं. हॉस्पिटलच्या त्या थंड वाऱ्याने आणि श्वास कोंडणाऱ्या वातावरणात अन्वीने डोळे मिटले. तू सही कर, सान्वी जास्त वेळ नाही वाचू शकत. सिद्धार्थ तिचा हात पकडून फॉर्मवर सही करण्यास भाग पाडत होता. नाही, मी नाही सही करणार. तिने ओरडण्याचा प्रयत्न केला, पण तिचं शरीर अशक्त होतं. सिद्धार्थने तिच्या हातावर जोर करून सही केली, जबरदस्तीने, आणि ती सही झालेली कागद डॉक्टरकडे देण्यात आली. ऑपरेशन सुरू करा, आदेश देण्यात आला. तिला स्ट्रेचरवर ठेवून ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं. तिच्या मनात फक्त एकच विचार होता, विश्वासघात आणि विश्वासघात. तिच्या शरीरात ॲनेस्थेशिया टोचण्यात आलं आणि ती बेशुद्ध होत गेली. पण मेंदू अजूनही जिवंत होता. ती ऐकू शकत होती. ऑपरेशन थिएटरच्या एका बाजूचा दरवाजा उघडला. तिची सावत्र आई मीनाक्षी आत आली. चेहऱ्यावर एक गोड हसू, पण डोळ्यात विष. मग ती आली. सान्वी, जी बेशुद्ध पडलेली असायला हवी होती, ती बेडवरून उठून हसत हसत तिच्या दिशेने येत होती. गोड बहीण, तू खरंच एवढं प्रेम करतेस माझ्यावर? स्वतःचं हृदय द्यायला तयार झालीस? मी इतकी भारावून गेले आहे. पण तुला एक गोष्ट सांगायची आहे. मला तुझं हृदय नकोय. मला तुझं आयुष्य संपवायचंय. अन्वीचे डोळे विस्फारले. तिचा जीव घशात अडकला. सान्वी आणि मीनाक्षी हसत हसत तिच्या भोवती उभ्या होत्या आणि ऑपरेशन थिएटरमधली टीम सगळे खरेदी केलेले. कोणताही प्रतिकार करणारा नव्हता. सगळं नियोजनबद्ध. एक गुड कट. तुझ्या चेहऱ्यावरचं लालसर रॅशेस ते कधीच नसणार होतं. तू सुंदर आहेस, इतकी सुंदर की तुला पाहूनच ईर्ष्या होते. सान्वी ओरडली. मग तिने आरशात बघितलं आणि खरी गोष्ट समोर आली. अन्वीचं खरं रूप निख्खल सौंदर्य. कुरूप म्हणवली जाणारी अन्वी खरी सौंदर्यवती होती. तिने हळूच कुजबुजून शब्द फेकले. मी मेल्यानंतरही तुम्हाला शांत जगू देणार नाही. मी परत येईन, माझा सूड घेईन. हा, तुला माहीत आहे का, तुझ्या आईचंही मीच खून केलं होतं. मिडवाईफला पैसे दिले होते मी. काय करणार तू आता? तू एक गप्प बेशुद्ध देह आहेस. मीनाक्षी ओरडली. त्या वेदनेच्या क्षणी अन्वीने चावा घेतला आणि मीनाक्षीच्या हातातून रक्त बाहेर आलं. मग मीनाक्षीने संतापाने शस्त्रक्रियेचं स्कॅल्पेल उचललं आणि तिच्या छातीत खुपसून टाकलं. अंधार, शून्यता, मृत्यू. पण हा शेवट नव्हता. ही होती सुरुवात.
तीच ती जागा, 3 वर्षापूर्वीचं जहाज. ती पुन्हा तिथे होती, पुन्हा जिवंत, पुन्हा तिच्या जीवनाची सुरुवात. समोर एक अपरिचित माणूस होता. त्याचे कपडे अस्ताव्यस्त, चेहरा सावलीत, त्याच्या हातात चाकू होता आणि तो तिच्या श्वासावर नजर ठेवून होता. शांत राहा, नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही, तो म्हणाला. अन्वी स्तब्ध, तिच्या डोळे विस्फारले. ही पुनर्जन्माची संधी होती, पण या नव्या आयुष्याच्या पहिल्या क्षणी समोर मरण उभं होतं. तिचा श्वास अडकला. आता ती कोण होती, कोठे होती, या अनोळखी व्यक्तीचा तिच्या जीवनात काय संबंध होता? या प्रश्नाची उत्तरं देणं आता वेळेची गरज होती आणि सुडाची वेळ जवळ आली होती. अन्वीने किंचाळत आपल्या छातीवर हात ठेवला. तिच्या मनात एकच प्रश्न, हल्ला होतोय का? कोणीतरी तिच्यावर अत्याचार करतोय का? माझ्यावर हात ठेवू नकोस. माझं चव्हाण ग्रुपच्या दुसऱ्या मुलाशी साखरपुडा झालेला आहे, ती रडवलेल्या पण ठाम आवाजात म्हणाली. तिला सिद्धार्थबद्दल आता घृणा वाटत होती, पण तिचा हा दर्जा वापरून तिला समोरच्या माणसाला घाबरायचं होतं. तिने हे बोलताच त्या माणसाचे हालचाल थांबले. सिद्धार्थचे मंगेतर. रणवीरच्या डोळ्यात एक क्षणभर थंड झोत चमकून गेला, पण अंधारात अन्वीला ते दिसलं नाही. मात्र त्याचा विराम ती लक्षात घेऊ शकली. तिला वाटलं हा कदाचित सिद्धार्थला ओळखतो. ती पटकन म्हणाली, होय, तू त्याला ओळखत असशील तर तुला हे समजेल की मी चव्हाण कुटुंबाची भविष्यातील सून आहे. जर तू आता गेला तर मी काहीच आठवणार नाही, सर्व विसरून जाईल. पण बोलून झालं नाही तोच दरवाजाबाहेर जोरजोराने पायाचे आवाज ऐकू आले. अरे, तो इथे वर आला असं स्पष्ट दिसलं. सगळ्या कॅबिन तपासा, तो कुठेतरी लपलेलाच आहे. बाहेरचे लोक वेगाने हालचाल करत होते. त्याच्या पावलांचा आवाज अन्वीच्या खोलीकडे येत होता. तिला आता कळलं, हे बलात्कार नव्हे तर कोणीतरी गुन्हेगार पळून तिच्या खोलीत आला होता. रणवीरचा हात मजबूत आणि शिस्तीने तयार झालेला वाटत होता आणि गळ्यावर त्याचा चाकू होता. अन्वीला समजलं तिचा जीव धोक्यात आहे, पण आपली बुद्धी वापरून तिला वाचवायचं होतं. मी तुला वाचवू शकते, तुला लपवू शकते आणि जखमासुद्धा सांभाळू शकते, पण त्यासाठी तू मला दुखावणार नाहीस अशी शपथ दे, ती घशातून ओरडत म्हणाली. रणवीर क्षणभर थांबला. त्याच्या मनातले शत्रुत्व किंचित मावळलं. तुझ्या शब्दावर विश्वास ठेव, पण जर फसवणूक केलीस, मी कोणाच्या मंगेतरी आहेस हे सुद्धा लक्षात ठेवणार नाही. तेवढ्यात दरवाजाबाहेरचा आवाज वाढला. अन्वीने झपाट्याने रणवीरला बेडवर खाली ढकललं आणि वर झुकून त्याच्या अंगावर जाऊन आवाज काढू लागली, अभिनय करत. रणवीरला तिची योजना कळली, पण तरी त्याला हे अजब वाटलं. पुरणांनी भरलेली, तापलेल्या चेहऱ्याची ही स्त्री असा अभिनय करते यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. तितक्यात दरवाजा एकदम लाथाडून उघडला गेला. अन्वी भयभीत होऊन रणवीरच्या गळ्यात बुरगळली. बाहेरच्या लोकांना 2 एकमेकात गुंतलेली शरीरं दिसली. तिचे काळे केस उशावर समुद्रातील शैवालासारखे पसरले होते. दृश्य अंगावर येणारं होतं, पण जेव्हा तिने चेहरा वळवला, तिच्या चेहऱ्यावरील राक्षसी लाल डाग बघून ते लोक अस्वस्थ झाले. इथे रणवीर आहे का? दुसरा आवाज आला. नाही, इथे फक्त 2 वेड प्रेमी आहेत, चल पुढे. दरवाजा बंद झाला आणि अन्वीने हळूच सुटकेचा श्वास घेतला. पावलांचा आवाज लांब गेला आणि सर्वजण निघून गेले. चांगलं केलं, रणवीर म्हणाला, पण त्याच्या आवाजात कौतुक नव्हतं. तो सरळ उठून स्वतःच्या जखमांकडे लक्ष देऊ लागला. त्या क्षणी अन्वीला दिसलं, रणवीरच्या कमरेवर गोळी लागलेली होती. एक लॉकेट त्याच्या गळ्यात अडकत होतं. त्यानेच कदाचित गोळीच्या आघाताचा प्रभाव अर्धा केला होता. इतकी मोठी जखम असूनही रणवीरच्या चेहऱ्यावर वेदना नव्हत्या. अन्वीला हे पाहून आश्चर्य वाटलं. हा माणूस कोण आहे? तिच्या मनात शंका उत्पन्न झाली. तेवढ्यात रणवीरने आपल्या शर्टचा तुकडा तोंडात धरला आणि गोळी स्वतःच्या शरीरातून बाहेर काढली. रक्त जोरात बाहेर उसळलं. अरे देवा, घरचं वेड लागलंय तुला का? अन्वी ओरडली. ती डॉक्टर होती. समोरचा माणूस कोण आहे हे विसरून ती सरळ आपल्या बॅगमधून फर्स्ट एड किट घेऊन आली. रणवीर संशयाने पाहत राहिला. अन्वी म्हणाली, मी डॉक्टर आहे. तो काही बोलला नाही, पण तिने उपचार करू दिले. रक्त थांबण्यासाठी अर्धा तास झालं, ती म्हणाली. तेवढ्यात रणवीरने तिच्या हनुवटी पकडून तिचा चेहरा वर उचलला.
तिचे डोळे मोठे आणि काळे होते, पण चेहऱ्यावर लालसर डाग होते. हीच ती सिद्धार्थची मंगेतर. त्याच्या मनात प्रश्न उठला. किती वय आहे तुझं? नाव काय? कुठे राहतेस? तो विचारू लागला. अन्वीने डोळे खाली केले. काहीच बोलली नाही. काही क्षण शांत राहून ती म्हणाली, तो गेलाय, तू पण जा. सांगणार नाहीस? तो हसला. मला माहिती नको, कृपया जा, ती म्हणाली. ठीक आहे, असं म्हणत त्याने तिचा नेकलेस ओढून काढला. तो नेकलेस तिच्या आईच्या अंगठीला लटकवलेला होता. परत येते, अन्वी उडी मारत म्हणाली. पण रणवीर उंच होता. तिने झेप मारली तरी पोहोचू शकली नाही. मी पुण्याला जातोय, तिथे ड्रीमी पॅलेसला ये, तिथे भेट आणि परत ने. हे बोलून त्याने तिच्या मानेवर एक फटका मारला आणि अन्वी बेशुद्ध होऊन त्याच्या कुशीत कोसळली. जेव्हा ती पुन्हा जागी झाली तेव्हा जहाज किनाऱ्यावर पोहोचलं होतं. रणवीर तिथे नव्हता. अन्वीने स्वतःला तपासलं. काहीच वाईट झालं नव्हतं. तिच्या खिशातून तिने रणवीरचा तीव्र धार असलेला चाकू काढला, जो तिने चोरी केला होता. तिला आनंद वाटला. तू माझा हार घेतला, मी तुझा चाकू. ड्रीमी पॅलेस अजिबात नाही. तिचं लक्ष वेगळं होतं. आईच्या हत्येचा सूड आणि स्वतःचं भविष्य. आरशात तिने स्वतःचा चेहरा पाहिला. लाल डागांनी भरलेला होता. तिने लगेच औषध बाहेर काढली. विष बाहेर काढायला महिने लागतील, महागड्या वनस्पती लागतील, पण आता तिच्याकडे फक्त तिचं ज्ञान आणि निर्धार होता. पूर्वी तिच्या गुरूंनी तिला सांगितलं होतं, तुझं सौंदर्य तुझं शाप ठरेल म्हणून. तिने आपली खरी ओळख लपवली होती आणि तरीही तिला ऑपरेशन टेबलवर मारलं गेलं. या जन्मी तिने वेगळं जगायचं ठरवलं होतं, स्वतःला बळकट करायचं. कोणीही तिला खेळणं समजू नये. जहाज किनाऱ्यावर लागलं. अन्वी आपलं सामान घेऊन बाहेर पडली. हवेत अजूनही रक्ताचा वास होता. ती परत पुण्यामध्ये आली होती. आता वेळ होती सोडाची, सत्याच्या आणि स्वतःच्या पुनर्जन्माची. जहाजाच्या बाहेर जाधव कुटुंबाचा नोकर तिची वाट पाहत उभा होता. ती अजून आली नाही का? ती जी चेहऱ्यावर लाल डाग असलेली मुलगी, बघितलीस का कोणी? तो आपल्या सहकाऱ्यांना विचारत होता. कोणाच्याच चेहऱ्यावर ओळख नव्हती. अन्वीने हे ऐकलं आणि हलकसं हसली. तिच्या सावत्र आईला सगळं समजलंय. चेहऱ्याचे डाग, तिची स्थिती. पण यावेळी अन्वी तयार होती. ती पुढे गेली. पण यावेळी शिकार ती नव्हती, शिकारी होती.